एखाद्या व्यवसायामध्ये प्रोडक्शन, मार्केटिंग, सेल्स बरोबरच अकाउंट्स विभाग आणि अकाउंटंटचे किती महत्त्व असते? इम्पॉर्टन्स हे रेव्हेन्यूला दिलं जातं, जिकडून तुम्हाला चांगला रेव्हेन्यू मिळतो. तर वरती वाटतं का, की मार्केटिंग कॅन गिव्ह यू मोर रेव्हेन्यू. इट्स नॉट दॅट. मला विचाराल तर ज्या माणसाने अकाउंटन्सी आपल्या अकाउंट्सवर कॉन्सन्ट्रेटेड केलेलं आहे, ज्याने ऑल द स्टॅट्युटरी ड्यूज, टॅक्सेस हे प्रॉपर टाईमला भरतात आणि ते तुम्हाला प्रॉपर अकाउंटंट्स असल्याशिवाय होऊ शकत नाही. जर ते बजेट इथलं अकाउंट्स पीपल कमी आहे आणि मार्केटिंग किंवा बाकीच्या दॅट इज अ नीड, बट इट शुड बी इक्वल इन ऑल फील्ड्स. आणि इम्पॉर्टन्स म्हणजे तुम्हाला जर बिझनेस एम्पायर उभं करायचं असेल तर अकाउंट्स प्रॉपर ठेवणं याला तरणोपाय नाही. आणि हे तुम्हाला मार्केटिंगवाले सांगू नाही शकत, कारण त्यांचं स्पेशलाइज फील्ड आहे. जेव्हा इंजिनियर्स काम करतात तर त्यांचं स्पेशलाइज फील्ड आहे. पण अकाउंटंट्स हे तुमच्याकडे असतील, एखादा चार्टर्ड अकाउंटंट त्या कंपनीमध्ये असणं याचा फायदा जेव्हा तुम्हाला तो बिझनेस ग्रो होतो तेव्हा कळतो. कोणत्याही व्यवसायामध्ये अकाउंट्स अद्ययावत ठेवण्याचे काय फायदे असू शकतात? डायरेक्ट टॅक्सेस इन्कम टॅक्स आहेत, पण इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये लकीली 2017 जुलैपासून 17 टॅक्सेस गेले आणि एक आला जी-एस-टी, विच इज अ व्हेरी गुड थिंग. पण जी-एस-टी हा देखील एवढा कॉम्प्लिकेटेड फॉर द रेट्स असे झालेले आहेत आणि एवढी त्याच्यात नोटिफिकेशन एवढी येत आहेत. पण याचे कंप्लायन्सेस ॲज कम्पेअर्ड टू 17 हे खूप कमी झालेले आहेत. आणि ते मेंटेन करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे फॉर एनी बिझनेस हाऊस. कारण त्याच्याशी तुमच्या सगळ्या गोष्टी निगडीत आहेत. सिबिल याला जे लागतं, इथे रेकॉर्ड्समध्ये जाताना हे जर लिटिगेशन्स वगैरे असतील, तुम्हाला खूप फरक येऊ शकतो. बँक लोन्स ही कमी इंटरेस्टमध्ये मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचे अकाउंट्स प्रॉपर असतील आणि तुमचे रेशोज हे फिटिंग इनटू कॅल्क्युलेशन्स त्या बँकरला वाटले, तरच तुम्हाला तो इझिली पैसे देऊ शकेल. प्रोप्रायटरी कन्सर्न, पार्टनरशिप फर्म आणि एल-एल-पी फर्म यात नेमका फरक काय असतो? प्रोप्रायटरी कन्सर्न एनीबडी कॅन स्टार्ट विथ इन. मला के-वाय-सी नॉर्म्समुळे त्याला खूप बँक अकाउंट ओपन करायला रिस्ट्रिक्शन झालेले आहेत. रिस्ट्रिक्शन म्हणजे तुम्हाला कुठेतरी गव्हर्नमेंट अथॉरिटीकडे एक रजिस्ट्रेशन लागतं. म्हणजे जी-एस-टी रजिस्ट्रेशन असेल और एनी अदर रजिस्ट्रेशन. पार्टनरशिप फर्म त्याचे बेनिफिट्स आहेत, तेवढेच तोटे आहेत. एखादा बिझनेस असेल, तर तुमच्या पार्टनरने जर चुकीच्या गोष्टी केल्या आणि जर केसेस तुमच्यावर झाल्या, तर त्याने केलेल्या मिस्टेकसाठी तुम्ही लायबल होऊ शकता. आता लिमिटेड एल-एल-पी जे सुरू झालेली आहेत, या कंपनीज आर स्ट्रक्चर्ड व्हेरी वेल मॅनेज्ड बाय एम-सी-ए. त्यामध्ये तुमची लायबिलिटी ही लिमिटेड राहते. व्यवसायासाठी कोणत्या प्रकारचे कर्ज घेणे फायद्याचे ठरू शकते? जर उद्योजकाला गरज लागली, तर पर्सनल लोन हा कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही. कारण हाय रेट ऑफ इंटरेस्ट अँड लोअर टेन्युअर. त्याचा एक बेनिफिट आहे, की तुम्ही इंटरेस्ट कमी देता ओव्हर अ पिरियड, पण ते सस्टेन करायला पाहिजे, तेवढी तुमची प्रॉफिटेबिलिटी पाहिजे. अगेन्स्ट गोल्ड तुम्ही घेऊ शकता लोन आणि लोन घ्यावं गोल्डच्या अगेन्स्ट. पण तिकडे धोका असा आहे, ते प्लेज करायला लागतं आणि ते प्लेज तुमचं लोन रिपे नाही झालं, तर ते जाऊ शकतं. जाऊ शकतो. बिझनेससाठी क्रेडिट कार्ड वापरणं हे माझ्या मते धोक्याचं आहे. कारण रुटीनमध्ये तुम्हाला कळणार पण नाही तुम्ही किती बिझनेस डेट ट्रॅपमध्ये गेलात. ट्रॅकमध्ये. बट बिझनेस लोन इज द ओन्ली अल्टरनेटिव्ह विच शुड बी टेकन बाय दी बिझनेस. आणि तिथे मगाशी म्हटलं तुम्हाला त्याप्रमाणे अकाउंट्स प्रॉपर असतील, तुमची प्रॉफिटेबिलिटी, तुमचे रेशोज, एव्हरीथिंग इज फिटिंग इन टू कॅल्क्युलेशन्स आणि ते जर तुम्हाला असे फंड्स मिळत गेले, तर तुमचा बिझनेस ग्रो होऊ शकतो. मोठ्या व्यवसायात प्रगती करण्यासाठी आय-पी-ओ उपयोगी ठरतो का? प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची पुढची स्टेप जी आहे दॅट इज पब्लिक लिमिटेड कंपनी. आणि पब्लिक लिमिटेड कंपनी असल्याशिवाय तुम्हाला सेन्सेक्सला जाता येत नाही. म्हणजे यू कांट गिव्ह पब्लिक ऑफर.
आजकाल IPO हा शब्द तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. आणि IPO कधी होऊ शकतो? जेव्हा तुमचे कंपनीचे क्रेडेन्शियल्स, प्रॉफिटेबिलिटी ही स्ट्राँग आहे. त्याच्यासाठी मग तुम्ही फंडिंग म्हणालात. हां. कसं उभं करावं? कळलं. तर IPO इज वन ऑफ द सोल्युशन्स. आणि त्यामध्ये तुम्ही इनिशियली जे कॅपिटल आहे ते इन्क्रीज करून घ्यायचं ॲज पर नॉर्म्स बाय MCA. ओके. आणि ते कंपनी तुम्ही लॉन्च करू शकता. लॉन्च करू. आणि ती व्हॅल्यू ही प्रॉपर व्हॅल्युएशन करून घेऊन ₹10 शेअर असेल, तर काही शेअर्स ₹100 पण ओपन होतात. काही शेअर्स 200 होतात, माहीत नाही. आता एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन दी प्रॉफिटेबिलिटी आणि क्रेडेन्शियल्स ऑफ द प्रमोटर्स. आणि तिथे इंटिग्रिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. इट इज सेबी रेग्युलेटेड. हां. त्यामुळे इट इज डेफिनेटली अ गुड वे ऑफ ग्रोईंग बिझनेस. आणि आता थोडक्यात साधं सांगायचं झालं तर तुमचे पैसे हां. बिझनेसमधने स्वतःचे घालण्याच्या ऐवजी किंवा डेट फायनान्सिंग, बँक लोन घेण्याऐवजी तुम्ही इक्विटी फायनान्स घेता. आणि व्हॉट इज इक्विटी फायनान्स? इज IPO. म्हणजे तुम्ही लोकांना तुमच्या बिझनेसमध्ये पार्टनर करता. क्या बात. आणि त्या पार्टनरचे तुमचं त्यांना परतावा काय देता? तर डिव्हिडंड्स.